सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 2026 मध्ये अधिक मास येणार आहे आणि अधिक मास हा कधीपासून सुरू होत आहे तर ते आपण पहिल्यांदा बघूयात. अधिक मास हा हा मे महिन्यात 17 तारखेपासून पासून अधिक महिना सुरू होत आहे. 16 मेला शनी जयंती आहे. या दिवशी शनिवार देखील आहे. त्या दिवशी शनिवारी अमावास्या असल्या कारणाने त्या शनिवारीच्या अमावास्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण अमावास्येची पूजा देखील करायची आहे. आणि आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 तारखेपासून अधिक मास सुरू होत आहे. अधिक ज्येष्ठ मास चंद्रदर्शन गंगा दशरा म्हणून दिवसाला सुरुवात होत आहे. त्यानंतर आपण अधिक मासाची समाप्ती कधी होणार आहे ते बघूयात. अधिक मासामध्ये गुरुपुषामृताचा योग देखील जुळून आलेला आहे. तर 21 तारखेला गुरुपुषामृत योग आहे. त्याबद्दल आपण मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तरी तुम्हाला आता मी सांगते. अधिक मास हा समाप्त हा 15 तारखेला होत आहे. अधिक मास हा जून महिन्यामध्ये देखील असणार आहे आणि अधिक मासाचा समाप्ती 15 तारखेला सोमवती अमावस्या दिवशी असणार आहे. या दिवशी सोमवार असल्याने त्या त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. सोमवती अमावस्या यालाही खूप महत्त्व आहे. याच याच हाच हाच समाप्तीचा दिवस आहे देखील आहे. आता अधिक मासामध्ये भरपूर गोष्टी करायच्या आहेत. तर 3 वर्षातून हा अधिक मास एकदाच येतो. त्यामुळे आपण त्याला धोंडा महिना असेही म्हणतो. या काळामध्ये प्रत्येक महिला जोडव्या बदलतात. तर त्या बदलताना आपण कोणती काळजी घ्यावी याबद्दल मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगणार आहे. तर जोडव्या बदलण्याचा मुहूर्त आपल्याला मिळत असतो. तर आता 3 वर्षातून एकदा आपण अधिक मासामध्ये आवर्जून जोडवी बदलावायची असते. तर ती बदलवताना आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचबरोबर आपण आईची ओटी भरली जाते. तर या महिन्यामध्ये खूप पूजा सेवा केली जाते. आता आता आईची ओटी तर भरायचीच असते. त्याचबरोबर आईला एक भेटवस्तू द्यायची आहे. आता ही भेटवस्तू खूप महागडीही नाही. तर आई देखील आपल्यावर रागवणार नाही. कारण आपण एखादी वस्तू जर आईला घेत गेलो तर आई म्हणते, "कशाला ही वस्तू आणली?" कारण की तिला देखील आपल्या संसाराची काळजी असते. आणि आणि जास्त महागडी वस्तू असेल तर आई पण आपल्याला बोलत असते. त्यामुळे त्यामुळे अगदी आपण अत्यंत उपयोगी वस्तू आईला भेट म्हणून द्यायची आहे आणि तिचे महत्त्व देखील आहे. मग अधिक महिन्यामध्ये काय करायचे नाहीये आपल्याला, तर आईची ओटी कशी भरायची असते, कोणती भेटवस्तू म्हणून द्यायची आहे, जोडवी बदलताना आपण कोणत्या चुका करतो, त्या चुका होऊ नयेत याची काळजी घ्यायची आहे. तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आपल्याला आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील. आता प्रत्येक महिलांच्या पायामध्ये जोडव्याही असतातच. सवाशीण बायांच्या पायात जोडव्या असतात. या जोडव्या पाण्याने तर झिजत असतातच. कारण आपण पाण्यामध्ये काम करत असतो. त्यामुळे जोडव्या आपल्या झिजत असतात. त्याचे वजन कमी होत असते.
आता आता भरपूर वेळा आपण जोडवी घेत असतो आणि जोडवी घ्यायचं म्हटलं, की आपल्याला नवनवीन डिझाइन देखील देखील दिसत असतात. पण या नवनवीन डिझाइन आवडतात देखील. पण आपण आता आपण जोडवी घेत असताना आपल्याला चांदीची जोडवीच घ्यायची आहे. इतर कोणती नकली आपण जोडवी अधिक मासामध्ये खरेदी करायची नाही. चांदीचीच जोडवी खरेदी करायची आहे. कारण त्याला खूप महत्त्व आहे. तसेच आपण जोडवी खरेदी करत असताना आपल्याला जी काही अगोदरची जोडवी आहे ती ती पायामध्ये झिजून तिचं वजन देखील कमी झालेले असते. आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आपण जी काही जोडवी घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी भर टाकायची असते. टाकायची असते म्हणजेच अगोदरची जी जोडवी आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त वजनाची आपल्याला जोडवी घ्यायची असतात आणि अगदी काही चांदीमध्ये डिझाइन नाही आवडल्या तर नकली देखील जोडव्या घेत असतात. पण आपण अशी चूक करायची नाही. आपण चांदीचीच जोडवी घ्यायची आहे. त्याचबरोबर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता आता अगदी सोन्याची जोडवी देखील पायामध्ये घालत असतात. पण असं चुकूनही करायचं नाही. सोने काही पायात घालायचे नाही. त्यामुळे अगदी तुमची कितीही परिस्थिती असली तरी सोन्याची जोडवी आपण पायामध्ये घालायची नाही. तुमची अगदी चांदीचीच जोडवी जास्त वजनाची देखील पायामध्ये घालू शकता. पण सोन्याची जोडवी आपण पायात चुकूनही घालायची नाही. लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते. ती सौभाग्याचा अलंकार, मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावरची टिकली, पायातील पैंजण आणि पायातील जोडवी. आजकाल मंगळसूत्र गळ्यात गळ्यात घालून टिकली लावलेली बांगड्या घातलेली स्त्री म्हणजे सौभाग्यवती आहे हे सिद्ध होते. कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिले की तो विवाहित असेल किंवा नाही याची खात्री सांगण्यासाठी येते असे कठीण असते. पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायांच्या बोटामध्ये जोडव्या पाहिल्या की ते धारण करणारी विवाहित स्त्री आहे असे आपल्याला कळून येते. तर नववधूंच्या अंगावर मंगळसूत्रानंतर पहिला दागिना चढवला जातो तो पायातील जोडवी. पायातील जोडवी हा सौभाग्याचा अलंकार असला तरी आजची फॅशन तितकीच लोकप्रिय आहे. स्त्रियांच्या प्रत्येक आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडते. आज अनेक जण फॅशन म्हणून सौभाग्याचे अलंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतात. लग्नाच्या वेळी स्त्रियांच्या पायांच्या बोटामध्ये अलंकार चढविला जातो. त्या जोडवी यावेळी या विषयावर बोलताना डॉक्टर म्हणतात की पायाच्या अंगठ्या शेजारील बोटात जी नस असते तिचा संबंध महिलांच्या गर्भाशयावर नियंत्रण करण्यासाठी आणि रक्तदाब सही संतुलित ठेवतो. त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे देखील होतात. त्यांच्या शृंगारातील महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी. चांदीची या धातूची ऊर्जावाहक आहे. त्यामुळे
पाय जमिनीला टेकत असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडव्या या शरीरातील उदमतोल राखण्यास मदत करतात. तसेच यावेळी लग्नाच्या वेळी स्त्रियांच्या पायात जोडव्या पहिला अलंकार चढविला जातो तो जोडवीच. पायात जोडवी घातल्यावर स्त्रीला अनेक फायदे होतात. सध्या फॅशनचा युग आहे. पूर्वीसारख्या मोठ्या जोडव्या वापरत नसल्या तरी नाजूक नक्षी काम केलेल्या जोडव्या वापरण्याकडे स्त्रियांचे जास्तीत जास्त प्राधान्य आहे. पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असत. त्यावेळी पायामधील बोटे 5-7 वेड्यांच्या जोडवी पाहायला मिळत असतात. आता मात्र स्टील मेटलची जोडवी ही बाजारात अगदी ट्रेंडमध्ये फेरीवाल्यांकडून सहज मिळत आहे. काही नोकरदारी महिला तर गुजराती महिला नक्षीकाम जोडवी पसंती देत असतात. चित्र पाहायला मिळते. आता कमी वजनाची नाजूक विविध आकारांच्या घुंगरू नक्षीदार काम असे अनेक आकारामध्ये वजनामध्ये जोडवी उपलब्ध आहे. तर जोडवी घालण्याचे फायदे नक्की काय आहेत? शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहावी. हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त आहे. तर जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी होतो. जोडवी घातल्याने मासिक पाळी येणाऱ्या अडचणी कमी होतात. म्हणून आपण मासिक पाळी नियमित होते. जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरक्षित होतो. गर्भाशयाची संवेदनशीलता वाढते. जोडवी असल्याने शरीरातील सर्व नसा व मांसपेशी व्यवस्थित काम करतात. दोन्ही पायात जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते. आता आपण पायामध्ये जोडवी तर घालणारच आहोत, पण आईला आपण कोणती भेटवस्तू म्हणून द्यायची आहे? तर आईला आपण यावर्षी जोडवी भेटवस्तू म्हणून द्यायची आहे. आता आपली आई तशी तर जोडवी खरेदी करत असेल, पण आपण प्रत्येक वेळी आईकडून काही ना काही हे आणतच असतो. पण आपण कधी आईकडे गेलो की रिकाम्या हाताने घरी परत आलो असं कधी होत नाही. आपण कोणतीही वस्तू आपण आई आपल्याला देतच असते. अगदी तुम्ही जी वस्तू आवडत असते ती आई आपल्याला देत असते. पण काहीतरी आपणही आईला घेऊन जायचे आहे, त्यामुळे गेले पाहिजे. त्यामुळे आपण अगदी या अधिक मासाला आईला जोडवी ही आवर्जून करायची आहे. आता तुम्ही जोडवी बदलवायची आहे. मग तुम्ही जोडवी माहेरवरूनच बदलावी किंवा अगदी माहेरवरूनच पैसे घ्यावेत का? असं काही नाही. अगदी तुम्ही तुमच्या पतीकडून देखील जोडवीसाठी पैसे घेऊ शकता. पतीकडून जोडवी बदलवू शकता किंवा माहेरवरून देखील बदलू शकता. तसेच अगदी तुम्ही तुमच्या आईला देखील जोडवी घेऊ शकता आणि सासूबाईसाठी देखील जोडवी खरेदी करू शकता. फक्त या अधिक मासामध्ये आपण जोडवी आवर्जून घ्यायची आहे, कारण अधिक मासामध्ये जर जोडवी
तर खूप शुभ मानले जाते. आता तुम्हाला जर जोडवी खरेदी करायची आहे अधिक मासामध्ये, मग तुम्ही ती कोणत्या दिवशी खरेदी करू शकता. अधिक मासामध्ये 21 मेला म्हणजेच गुरुवार गुरुपुष्य अमृतचा योग जुळून आला आहे. मग जर तुम्ही शक्य असेल तर आवर्जून गुरुपुषामृत योगा दिवशीच तुम्हाला जोडवी बनवायची आहे, किंवा तुम्हाला इतर वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करू शकता. अगदी चांदीचे पैंजण असेल तर चांदीची जोडवी असेल, किंवा सोन्याची काही वस्तू असेल तर करायची असेल तर तुम्ही मेच्या 21 तारखेला करू शकता. त्यामुळे आपल्याला आपण जे काही धन खरेदी करत असतो, तर ते 13 पटीने वाढत असते असे म्हणतात. आता त्यासाठी शुभ मुहूर्त 21 तारखेला सकाळी 6:05 मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही जोडवी खरेदी करू शकता, किंवा इतर वस्तू खरेदी करू शकता. आता तुम्हाला 21 तारखेला शक्य झाले नाही तर अगदी अधिक मास जाईपर्यंत, जोपर्यंत आहे तो, म्हणजेच अमावास्या जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही खरेदी केली तरी पण चालेल. पण 15 जून पर्यंत जोडवी किंवा इतर कोणत्याही वस्तू करायच्या असतील तर तुम्हाला नक्कीच खरेदी करू शकता. आपण आईची ओटी देखील भरायची आहे. लग्न कार्यात कन्यादानाला अत्यंत महत्त्व आहे. आपण लाडक्या लेकीला सुयोग्य हाताने सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीवर सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. त्यांच्या चुका अर्थ काढायचा. कन्या काय दान देण्यासाठी वस्तू आहे का, अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे, आणि ज्या मुलीला लाडाने वाढविले तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांनी कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. या कृतज्ञतेची शेवटची परतफेड म्हणून विवाहित मुलीला अगदी अधिक मासात आईची ओटी भरते. अधिक मास सगळ्याच पुण्यकर्म केले जाते. त्याला अगदी आणखी एक पुण्यकर्माचे भर म्हणून आईची ओटी भरविली जाते. वास्तविक पाहता मुली सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेले सौभाग्य थोडेसे कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढील जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असा अर्थ या संस्कारातून काढण्यात येतो. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपल्या मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देत. सासूकडून आशीर्वाद रूप मिळालेल्या ओटीतील परत करत येतो. मग तुम्ही तुमच्या सासूबाईसाठी अगदी जोडवी खरेदी करू शकता, पण आपल्याला ओटी तिची भरायची नाही. तसेच ओटीमध्ये
नाभ नाभ देखील पोट म्हणजे म्हणजे जिथे जिथे स्त्रीची गर्भाशय असते तो भाग ओटीपोट असे म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात निर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. स्त्री जीवनातील हा विशेष महत्वाचा भाग आहे. विवाहित स्त्रीची कुस उजवली, तिची ओटी भरावी, फळावी म्हणून ओटी भरून मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते. एक अर्थाने या स्त्रीचे मातृत्व तिच्या सृजनशीलतेच्या, आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फळ शोभांची विधीत होत असते. ग्रामीण भागात याला फळ भरणे असे म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधानी विधीस ओटी भरणं असे म्हणतात. आता या अधिक मास धोंडा महिना देखील म्हटले जाते. आणि या महिन्यामध्ये जावयाला वाण देखील दिला जातो. त्या आपल्या मुलीकडून किंवा जावयाला लक्ष्मी नारायणाची जोड म्हणून अधिक मासात जावयाला दीपदान देण्याची महत्व आहे. हे पुण्यप्रत मानले जाते. अधिक महिना हा 33 दिवस असल्यामुळे या महिन्यात 33 आकड्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे या महिन्यात जावयाला वाण देताना 33 अनारसे किंवा तारणातील पदार्थ देण्याची पद्धत आहे. त्यासोबत अनेक जण चांदीचे दिवे, सोन्याची भेटवस्तू अर्थातच सोन्या चांदीच्या वस्तू वैकल्पिक असतात. त्या प्रत्येक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ही प्रथा पाळत असतो. अगदी काही कधी असते, कधी असते तर होत असते. आईकडे देखील परिस्थिती नसेल, मग अशा वेळी आपण काहीच वस्तू खरेदी केल्या तर पण चालतात. आईने आपल्याला जन्म दिला आहे, तिचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. आणि हे सर्वांना माहित आहे. पण आपण आईला काही ना काही एक गोष्टीसाठी उगाचच आईकडे हट्ट करू नये. ही परिस्थिती आहे. मग अशा वेळी तुम्ही घेऊ शकता. पण आता अधिक मास हा आणि मला हे पाहिजे असा हट्ट आईकडे करायचा नाही. काही जण कधी समोरच्या व्यक्तीला समजून घेणे देखील तितकेच गरजेचे असते. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी या अधिक महिन्यात दीपदानाला खूप महत्व आहे. मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी व भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल, चांदीच का द्यावी? माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी चांदी आहे. त्यामुळे चांदीचे निरांजन द्यावे. म्हणजेच तुम्हाला चांदीचे निरांजन जावयाला देता तुम्ही त्यांच्याकडे यम, शनी, राहू आणि केतू ग्रहाचे वाईट
म्हणून या महिन्याला अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यासाठी छान छान पदार्थ पदार्थ देखील बनवतात. त्यासोबत 33 अनारसे 33 बत्तासे सोबत एक चांदीचे निरांजन देतात. 33 दिवे लावून जावयाचे औक्षण देखील करत नसतात. चांदीचे निरांजन घेणे शक्य नसेल तर 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 या अशा वेळेस एखादी तांब्याची निरांजन किंवा किंवा अगदी पितळेचे निरांजन घेतले तरी चालेल किंवा किंवा इतर जे काही निरांजन असतात ते देखील खरेदी करू शकता. आता आता अधिक मासात काय काय करावे जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. साक्षात्कार शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावे. स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून या महिन्याला अधिक स्तोत्र पठण करावे. या महिन्यात श्रीमद भगवत गीतेचे पुरुषोत्तम महिन्याचे महत्व श्रीराम कथेतून पठण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण किंवा पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थसहित पठण करावे. तसेच आता एवढे जर करणे शक्य नसेल तर अधिक महिन्याची कथा या काळात नक्कीच पठण करावी. या महिन्याची कथा भगवान विष्णू आणि नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संबंधी आहे. त्यामुळे या महिन्यात देवाची मनोभावे पूजा करावी. जर पठण करता येत नसेल तर रोज कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप करावा. या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळेच घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्य दृष्टिकोनातून चांगले असेल, पण हे आपल्याला शक्य नाही. या महिन्यात दीपदानाला खूप महत्व आहे. या महिन्याला दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले गेले आहे. पुरुषोत्तम महिन्याला स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते. सर्व प्रकारचे दुःख दूर होते. अधिक महिन्यात काय करू नये? लग्न कार्य म्हणजे साखरपुडा, अन्य कोणतेही मांगलिक कार्य या मासात करू नये. या मासात विवाह, नामकरण, अधिष्ठ श्राद्ध मुंज या कान टोचणे, गृहप्रवेश यासारखे कार्य टाळावे. अधिक महिन्यात कोणत्या प्रकारे व्यसन करू नये आणि अशा माणसापासून दूर राहून मांसाहार करावा. तांदळाचे वडे, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शेळी, अन्न स्थापन करू नये. या महिन्यात शक्यतो आपण सात्विक आहार घ्यावा, मांसाहार टाळावा. तसेच सकारात्मक बोलायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रमंडळींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.